विद्यार्थी मित्रांनो, आज आपण न्यू चॅप्टर स्टार्ट करत आहोत. चॅप्टरचं नाव आहे आपलं रोटेशनल डायनॅमिक. आजपासून आपला न्यू चॅप्टर रोटेशनल डायनॅमिक. तो रोटेशनल डायनॅमिक हा चॅप्टर ओल्ड सिलेबस मध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन असे दोन चॅप्टर सेपरेट होते. एक चॅप्टर होता आपला सर्क्युलर मोशन आणि एक चॅप्टर होता आपला रोटेशनल मोशन. बट इन न्यू सिलेबस सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन यांचं कॉम्बिनेशन करून आपला न्यू चॅप्टर बनवला आहे रोटेशनल डायनॅमिक. ओके, तर आपण आता रोटेशनल डायनॅमिक या चॅप्टरची सुरुवात करू. सो फर्स्ट, व्हॉट इज मीन बाय सर्क्युलर मोशन? आपला पहिला क्वेश्चन आहे, सर्क्युलर मोशन म्हणजे काय? एकदम सिंपल क्वेश्चन आहे, लक्ष द्या इकडे. हा आपला एक सर्कल आहे. काय आपला एक सर्कल. या सर्कलवर मी हे एक पार्टिकल घेतलं आणि हे पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल जर मूव्ह होत असणार, अलॉंग द काय होत असणार, सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. ही जी बाउंड्री दिसते या बाउंड्रीलाच आपण सर्कम्फरन्स म्हणतो. आणि हे पार्टिकल जर या बाउंड्रीवरच मूव्ह होत असणार किंवा या पार्टिकलचं मोशन जर या बाउंड्रीवरच असणार तर अशा मोशनला म्हणतो आपण सर्क्युलर मोशन. द मोशन ऑफ पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. या पार्टिकलचं जे मोशन आहे ते अलॉंग द काय आहे, सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. त्यालाच म्हणतो आपण सर्क्युलर मोशन. मग याची डेफिनेशन विद्यार्थी मित्रांनो, द मोशन ऑफ पार्टिकल. माझ्यासोबत तुम्ही पण घरी ट्राय करायचं, बोलायचा प्रयत्न करायचा. द मोशन ऑफ पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. ज्या पार्टिकलचं मोशन हे अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल असते अशाच मोशनला म्हणतो आपण सर्क्युलर मोशन. फॉर एक्झाम्पल, मोशन ऑफ ब्लेड्स ऑफ फॅन. मोशन ऑफ ब्लेड्स ऑफ फॅन. हे सपोज ब्लेड आहे. ओके, हे फॅनचं रोटर. हे फॅनचं रोटर जेव्हा रोटेट होते तर हे ब्लेड सुद्धा रोटेट होतात. फॅनचे ब्लेड सुद्धा काय होतात, रोटेट. तर हे जे रोटेट होणार हे बराबर कसे रोटेट होणार, त्याच्या सर्कल मध्येच रोटेट होणार, म्हणजे अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. तर अशा मोशनला आपण कोणतं मोशन म्हणतो, सर्क्युलर मोशन. म्हणून डेफिनेशन लक्षात ठेवा, द मोशन ऑफ पार्टिकल. आता इथे पार्टिकल कोणते झाले, हे ब्लेड, पार्टिकल. द मोशन ऑफ पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल कॉल्ड ॲज सर्क्युलर मोशन. राइट डाउन फर्स्ट क्वेश्चन. What is mean by circular motion? What is mean by circular motion? Answer मध्ये लिहा. The motion of particle, the motion of particle along the circumference of circle. Along the circumference of circle is called as circular motion. आणि डेफिनेशन लिहिल्या बरोबर त्या खाली त्याचं एक्झाम्पल सुद्धा लिहा. एक्झाम्पल लिहा, मोशन ऑफ ब्लेड्स ऑफ फॅन. मोशन ऑफ ब्लेड्स, BLADES, मोशन ऑफ ब्लेड्स ऑफ फॅन. तर हे झालं विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्क्युलर मोशनची डेफिनेशन. अवर नेक्स्ट क्वेश्चन, स्टेट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. राइट डाउन द क्वेश्चन, स्टेट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. आता सर्क्युलर मोशनची आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स लिहायची आहे. तर सर्क्युलर मोशनची विद्यार्थी मित्रांनो दोन कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. पहिली कॅरेक्टरिस्टिक्स आहे ऍसेलरेटेड मोशन. पहिली कॅरेक्टरिस्टिक्स कोणती,
ऍक्सेलरेटेड मोशन. ऍक्सेलरेटेड मोशन ही झाली आपली पहिली कॅरेक्टरिस्टिक्स. जी आपली सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स आहे ती आहे पिरियॉडिक मोशन. पिरियॉडिक मोशन दोनच कॅरेक्टरिस्टिक्स आहे सर्क्युलर मोशनच्या. तर ऍक्सेलरेटेड मोशन म्हणजे काय? द डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी चेंजेस. द डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी चेंजेस ऍट एव्हरी इन्स्टंट. डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी, वेलॉसिटीचं डायरेक्शन काय होणार? आपलं चेंज होणार प्रत्येक टाइमला. प्रत्येक टाइमला जेव्हा आपलं वेलॉसिटीचं डायरेक्शन चेंज होणार अशा मोशनला म्हणतो आपण ऍक्सेलरेटेड मोशन. द मोशन ऑफ वेलॉसिटी चेंजेस. ऍक्सेलरेटेड मोशन म्हणजे काय? द मोशन ऑफ द डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी चेंजेस. वेलॉसिटीचं डायरेक्शन हे काय होत राहणार? चेंज होत राहणार ऍट एव्हरी इन्स्टंट. प्रत्येक टाइमला वेलॉसिटीचं डायरेक्शन जेव्हा चेंज होत राहणार अशा मोशनला म्हणतो आपण ऍक्सेलरेटेड मोशन. एक्झाम्पल काय? तुम्ही पिक्चर मध्ये बघितलं असणार एरोप्लेन मधून किंवा प्लेन मधून म्हणतो आपण, बरोबर. जेव्हा एखादा हिरो म्हणा किंवा एखादा पर्सन जेव्हा जम्प करतो, बरोबर, तर त्याचं मोशन या साईडला असं होत राहते. म्हणजे त्याची व्हेलॉसिटी प्रत्येक टाइमला काय होत राहते? व्हेलॉसिटी कॉन्स्टंट, पण व्हेलॉसिटीचं डायरेक्शन काय होत राहते? चेंज होत राहते. काय म्हणत असतो त्याला आपण? स्काय डायव्हर. काय म्हणत असतो आपण? स्काय डायव्हर. जो स्काय मध्ये डाईव्ह करतो त्याला म्हणतो आपण स्काय डायव्हर. स्काय डायव्हर जम्पिंग आउट ऑफ प्लेन. स्काय डायव्हर जेव्हा प्लेन मधून जम्प करतो, पुन्हा लक्ष द्या, स्काय डायव्हर जेव्हा प्लेन मधून काय करतो? जम्प करतो, तेव्हा त्याचं व्हेलॉसिटीचं डायरेक्शन काय होत राहते? चेंज होत राहते. कधी या साईडला जाणार, कधी या साईडला जाणार, बरोबर. तुम्ही मूव्ही मध्ये बघितलं असणार. तर जे असं टाईपचं मोशन असते त्याला म्हणतो आपण ऍक्सेलरेटेड मोशन. एकदम सिंपल. स्काय डायव्हर जम्पिंग आउट ऑफ प्लेन. एक्झाम्पल पण लिहायचं. कोणत्या कोणत्या बुक्स मध्ये एक्झाम्पल दिले राहत नाही, पण तरी आपण लिहायचे. स्काय डायव्हर जम्पिंग आउट ऑफ प्लेन. एक्झाम्पल जर तुमच्या लक्षात असलं तर तुम्हाला ते मोशनचा कन्सेप्ट समजतो. मग ऍक्सेलरेटेड मोशन म्हणजे कोणत्या टाईपचं मोशन? तर ज्या मोशन मध्ये वेलॉसिटीचं डायरेक्शन काय होत राहते? चेंज ऍट एव्हरी इन्स्टंट. ओके, ते झालं आपलं ऍक्सेलरेटेड मोशन. सेकंड आहे विद्यार्थी मित्रांनो पिरियॉडिक मोशन. पिरियॉडिक मोशन नावामध्येच आहे पिरियॉडिक मोशन. याचं मिनिंग जे मोशन रिपीट होणार. जे मोशन काय होणार? रिपीट इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. जे मोशन कंटिन्यू रिपीट होणार आहे. एक्झाम्पल आपण क्लॉक म्हणू शकतो. जसं आता 11:20 आपण ट्युशन चालू केली, बराबर आणखी थोड्या वेळानं 11:20 वाजणारच नाईट मध्ये. येस ऑर नो? तर हे काय झालं आपलं पिरियॉडिक मोशन. जे मोशन रिपीट होत राहते. जे मोशन काय होत राहते? रिपीट इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. जसं 12 वाजले, आफ्टर 1 hour 1 वाजणार, आफ्टर 1 hour 2 वाजणार. म्हणजे काय होऊन राहिलं? मोशन हे रिपीट होत आहे इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. अशा मोशनला म्हणतो आपण पिरियॉडिक मोशन. तर सर्क्युलर मोशनचे किती कॅरेक्टरिस्टिक्स आहे? 2. पहिली कॅरेक्टरिस्टिक्स आपली ऍक्सेलरेटेड मोशन, दुसरी कॅरेक्टरिस्टिक्स आपली पिरियॉडिक मोशन. तर तुम्ही क्वेश्चन लिहिला असणार, स्टेट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. यामध्ये नंबर 1 लिहा ऍक्सेलरेटेड मोशन. आन्सर मध्ये नंबर 1 ऍक्सेलरेटेड मोशन लिहा. त्यामध्ये आता द डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी चेंजेस. द डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी चेंजेस
at every instant the direction of velocity changes at every instant is known as accelerated motion. Is known as accelerated motion. सिंपल आहे विद्यार्थी मित्रांनो, वेलॉसिटीचं डायरेक्शन चेंज होणारं मोशन. सिंपल, वेलॉसिटीचं डायरेक्शन चेंज होणारं मोशन म्हणजे कोणतं? ऍक्सेलरेटेड मोशन. त्याखाली एक्झाम्पल लिहा. स्काय डायव्हर जम्पिंग आउट ऑफ प्लेन. ऍक्सेलरेटेड मोशनचं एक्झाम्पल. ओके, स्काय डायव्हर जम्पिंग आउट ऑफ प्लेन. ठीक आहे. त्यानंतर नंबर 2 लिहा, पिरियॉडिक मोशन. नंबर 2 पिरियॉडिक मोशन. आता पिरियॉडिक मोशन मध्ये लिहा विद्यार्थी मित्रांनो. पिरियॉडिक मोशन म्हणजे मी सांगितलं आहे, नावामध्येच डेफिनेशन आहे. द मोशन विच रिपीट इटसेल्फ. लिहा, द मोशन which repeat itself, the motion which repeat itself in equal interval of time, in equal interval of time, it's called as पिरियॉडिक मोशन. ओके, दोघांमधला फरक समजला. इथं वेलॉसिटीचं डायरेक्शन चेंज होत राहते, इथे मोशन रिपीट अँड रिपीट होत राहते. इट्स कॉल्ड ॲज द पिरियॉडिक मोशन. एक्झाम्पल लिहा, क्लॉक. एक्झाम्पल क्लॉक. आपले दोन्ही टाईपचे मोशन झाले. अवर नेक्स्ट इज, लिहा, व्हॉट इज द टाइप्स ऑफ सर्क्युलर मोशन. टू मिनिट्स कोणतरी भेटायला आलाय, पॉज करून ठेव. तर विद्यार्थी मित्रांनो, अवर नेक्स्ट क्वेश्चन इज, राईट डाऊन, व्हॉट आर द टाइप्स ऑफ सर्क्युलर मोशन. What are the types of circular motion? ओके, आता सर्क्युलर मोशनच्या विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला टाइप्स लिहायचे आहे. बघा, आपली जी पहिली टाइप आहे ती आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर तुम्ही आधी आन्सर मध्ये लिहा, देअर आर 2 टाइप्स ऑफ सर्क्युलर मोशन. देअर आर 2 types of circular motion. Number 1, uniform circular motion. Uniform circular motion. And number 2, non-uniform circular motion. फर्स्ट आहे आपली युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अँड देन सेकंड इज नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता पुन्हा पहिलं हेडिंग टाका तुम्ही, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय होते लक्ष द्या. आपण सर्क्युलर मोशन टीच केलंच आहे. सर्क्युलर मोशन म्हणजे काय होते, आताच सांगितलं होतं मी तुम्हाला. हा फॅन आहे, या फॅनचे हे काय झाले आपले ब्लेड. हे फॅनचे ब्लेड अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल, अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल काय होतात, मूव्ह होतात. अशा मोशनला म्हणतो आपण सर्क्युलर मोशन. द मोशन ऑफ पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल
बराबर, क्लियर. मोशन ऑफ पार्टिकल अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ सर्कल त्याला म्हणतो आपण सर्क्युलर मोशन. मग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय? जस्ट वन वर्ड इज ऍडेड. फक्त एक वर्ड ऍड होणार विद्यार्थी मित्रांनो. द मोशन ऑफ पार्टिकल अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ सर्कल विथ कॉन्स्टंट अँगुलर स्पीड. द मोशन ऑफ पार्टिकल अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ सर्कल विथ कॉन्स्टंट अँगुलर स्पीड. बट त्याची अँगुलर स्पीड काय राहणार? कॉन्स्टंट. अशाच मोशनला म्हणतो आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. राईट डाऊन. द मोशन ऑफ पार्टिकल along the circumference of circle with constant angular speed. फक्त वन वर्ड ऍड झाला, विथ कॉन्स्टंट अँगुलर स्पीड. बाकी सर्क्युलर मोशनचीच डेफिनेशन आहे. ओके, विथ कॉन्स्टंट अँगुलर स्पीड लिहिलं, इट्स कॉल्ड ॲज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. इट्स कॉल्ड ॲज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. एक्झाम्पल नोट करा. एक्झाम्पल लिहा. मोशन ऑफ अर्थ अराउंड द सन. मोशन ऑफ अर्थ अराउंड द सन. जी अर्थ आहे सन भोवताल जी रिव्हॉल्व होते त्याची अँग्युलर वेलॉसिटी कधीही चेंज होत नाही. ती ऍज इट इज कॉन्स्टंट असते. म्हणून त्या मोशनला आपण काय म्हणू शकतो? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. काय सांगितलं मी तुम्हाला एक्झाम्पल? मोशन ऑफ अर्थ अराउंड द सन. हे झालं आपलं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सेकंड लिहा, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सेकंड, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता विद्यार्थी मित्रांनो, इथं पण फक्त वन वर्ड चेंज होणार. द मोशन ऑफ पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल विथ, तिथे आपण कॉन्स्टंट म्हटलं होतं, कॉन्स्टंट म्हटलं तर युनिफॉर्म, व्हेरिएबल म्हटलं तर नॉन युनिफॉर्म. Write down the definition. The motion of particle along the circumference of circle. The motion of particle along the circumference of circle with variable angular speed. With variable angular speed. Is called as non-uniform circular motion. सर रिपीट करा ना. Is called non-circular motion. एकदम सिंपल आहे विद्यार्थी मित्रांनो. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय होते? ज्याची अँग्युलर स्पीड काय असणार? कॉन्स्टंट. ज्याची अँग्युलर स्पीड काय असणार? कॉन्स्टंट. त्याला म्हणतो आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन कशाला म्हणतो? ज्याची अँग्युलर स्पीड कॉन्स्टंट राहणार नाही. ज्याची अँग्युलर स्पीड काय राहणार नाही? कॉन्स्टंट. म्हणून आपण काय म्हटलं? द मोशन ऑफ बॉडी किंवा मोशन ऑफ पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल, अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल विथ व्हेरिएबल अँग्युलर स्पीड. ज्याची अँग्युलर स्पीड व्हेरिएबल असते ते असते नॉन युनिफॉर्म. ज्याची अँग्युलर स्पीड कॉन्स्टंट असते ते असते युनिफॉर्म. आता याचं एखादं एक्झाम्पल. सपोज याला मी खूप मोठा आपला जो दगड असते रॉक, तो याला मी इथे बांधला. ओके, आणि मी आता रोटेट करत आहोत. तर या पोझिशन पासून या पोझिशन पर्यंत जाण्यासाठी काय लागणार? टाइम जास्त लागणार. आणि इथून इकडे खाली येण्यासाठी टाइम कमी लागणार. का बरं?
कारण मी म्हणजे बॉटम पासून जेव्हा याला टॉप पर्यंत घेऊन जाणार ना, याची व्हेलॉसिटी कमी राहणार आणि टॉप पासून बॉटम येताना याची व्हेलॉसिटी काय राहणार, जास्त. तुम्ही घरी पण करून बघू शकता. जर तुम्ही रोटेट कराल या पोझिशन पासून, म्हणजे ही झाली बॉटम पोझिशन. बॉटम पोझिशन पासून त्याला टॉपवर येण्यासाठी, टॉपवर येताना त्याची व्हेलॉसिटी काय राहणार, कमी. आणि टॉप पासून बॉटम वर जाताना त्याची व्हेलॉसिटी काय राहणार, जास्त. म्हणजे व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे का, नाही. अशाच मोशनला म्हणतो आपण नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. लिहा एक्झाम्पल. मोशन ऑफ बॉडी मूव्हिंग, मोशन ऑफ बॉडी ऑन वर्टिकल सर्कल लिहून टाका. मोशन ऑफ बॉडी ऑन वर्टिकल सर्कल. ओके, सेम मोशन ऑफ बॉडी ऑन वर्टिकल सर्कल. तर आज आपण सर्क्युलर मोशन टॉपिक टीच केला. सर्क्युलर मोशन नंतर त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स 2, ऍसेलरेटेड मोशन आणि पिरियॉडिक मोशन, आणि त्याच्या 2 टाइप्स, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अँड नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. नेक्स्ट टॉपिक नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू.